प्रतिवादीने जाणीवपूर्वक फाईल चुकीच्या ठिकाणी ठेवली आहे आणि गुन्हा केला आहे. माझा क्लायंट फाईलचा कस्टोडियन नाही, तो निर्दोष आहे. आपली एखादी मिळकत असते, आपण गावी नसतो, कामधंद्यानिमित्त नोकरीनिमित्त आपण निघून जातो मोठ्या शहरामध्ये. आणि जेव्हा आपण एखाद्या मोठ्या शहरामध्ये निघून जातो, 5-10 वर्षाचा कालावधी त्याला जातो आणि हे सगळं झाल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा आपण येतो आणि आपल्या मिळकतीचे उतारे काढतो, तर आपल्या असं लक्षात येतं की त्या मिळकतीवर कोणीतरी दुसऱ्यानेच नाव लावलेलं आहे. ते नाव कसं लावलं याचे डॉक्युमेंट्स काढायला आपण गेलो, फेरफार उतारे काढायला गेलो, तर ती कागदपत्र त्या शासकीय कार्यालयामध्ये म्हणजे संबंधित तहसील कार्यालयामध्ये किंवा घरजागेच्या बाबतीमध्ये संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी जे आहेत ते मिळून येत नाहीत, ते गहाळ झाले असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर तसं लिहून सुद्धा दिलं जातं. मग ते नाव नेमकं लागलं कशानं आणि ती मिळकत माझी होती, ज्यांनी नाव लावलं त्यांनी बेकायदेशीरित्या नाव लावलं हे सिद्ध कसं करायचं? कागदपत्र तर गहाळ झालेले आहेत. बऱ्याच जणांना बऱ्याच वेळा हे अनुभव आलेले असतील की ज्या एखाद्या व्यक्तीच्या बाजूची काही कागदपत्र असतात, एखाद्या व्यक्तीच्या विरुद्धची कागदपत्र असतात, तर ती कागदपत्र ही गहाळ होतात आणि कधी कधी केली जातात. ज्यांचा इंटरेस्ट आहे ते गहाळ सुद्धा करतात. त्याला खरंच काही उत्तर नाही का? केवळ तक्रारी करून त्या तक्रारीचा शेवटी काय निष्कर्ष निघतो हेही आपल्या सर्वांना माहीत आहे. मित्रांनो, या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये केस दाखल झालेली होती. ती केस याच विषयाच्या अनुषंगाने होती आणि त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत कडक शब्दामध्ये एक महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे. तो न्याय निर्णय काय आहे आणि गहाळ फायली झाल्या असं केवळ म्हणून चालणार आहे का? जर चालणार नसेल तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने काय केलं पाहिजे याबद्दल माननीय उच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने सविस्तरपणे न्याय निर्णय दिलेला आहे. त्या न्याय निर्णयाबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. फाईल गहाळ होणं एक कॉमन प्रश्न आहे. बरीचशा कागदांची आपण नकला जेव्हा मागतो वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये, तर ती कागदपत्रच नाहीत, ती गहाळ झालेली आहेत असं सांगितलं जातं. जास्त आपण फोर्स केला, जास्त वारंवार हेलपाटे घातले, वरिष्ठाकडे तक्रारी केल्या, तर लिहून दिलं जातं की फाईल मिळून येत नाही. परंतु आता फाईल गहाळ होणं हा एक दंडनीय असा अपराध आहे आणि याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाने न्याय निर्णय सुद्धा दिलेला आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ॲक्ट 2005 नावाचा एक कायदा आहे, ज्याला आपण मराठीमध्ये जे आहे ते अभिलेखाच्या संदर्भातला कायदा असं आपण शॉर्टमध्ये त्याला म्हणूया. सार्वजनिक अभिलेख अधिनियम असं फार तर आपण म्हणू शकतो. तर त्या कायद्यामध्ये काही कलमं आहेत आणि त्या कलमाप्रमाणे कारवाई करणं हे अपेक्षित आहे, जे होत नाही. ही केस या केसचा प्रवास सुरू होतो विवेक कुलकर्णी नावाच्या एका व्यक्तीच्या संघर्षातून. विवेक कुलकर्णी यांनी एका गव्हर्नमेंट ऑफिसकडं 2008 सालामध्ये काही कागदपत्रांच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट खाली नकला मागितल्या आणि नकला मागितल्यानंतर त्यांना त्या नकला मिळाल्या नाहीत, गहाळ झाला असं सांगितण्यात आलं, उत्तर देण्यात आलं. तसं त्यांनी प्रथम अपील केलं, द्वितीय अपील केलं, जवळपास 3 वर्ष संघर्ष केला आणि 3 वर्षे संघर्ष केल्यानंतर सुद्धा त्यांना त्या कागदपत्राच्या नकला काही मिळू शकल्या नाहीत. म्हणून त्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याबद्दल रिट पिटिशन दाखल केलं आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केल्यानंतर फाईल गहाळ झाली या शब्दाचे खरे संदर्भ आणि फाईल गहाळ झाली केवळ एवढं म्हणून जबाबदारी संपत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. जसं की मी आत्ता म्हटलं की महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 या कायद्यामध्ये त्याच्यामध्ये जी सार्वजनिक मालमत्ता आहे, म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत ती सार्वजनिक मालमत्ता आहे असं म्हटलेलं आहे आणि ज्याचा उल्लेख जो आहे तो त्या कायद्याच्या कलम 8 मध्ये आहे. आणि जेव्हा एखाद्या सार्वजनिक मालमत्ता एखाद्या गोष्टीला म्हटलं गेलेलं आहे तर ती नष्ट करता येत नाही,
ती विल्हेवाट लावता येत नाही त्याची, किंवा ती सार्वजनिक मालमत्ता ही गहाळ केली जाऊ शकत नाही. कारण सार्वजनिक मालमत्ता म्हणजे ती लोकांची मालमत्ता असते, ती सर्वांची मालमत्ता असते. आणि त्यासाठी जे आहे ते जर का अशा प्रकारची सार्वजनिक कागदपत्र, सार्वजनिक मालमत्ता गहाळ झाली असं जर म्हणणं असेल संबंधित अधिकाऱ्यांचं, तर कलम 9 प्रमाणे तो एक दंडनीय असा अपराध आहे, तो एक फौजदारी गुन्हा आहे. आणि कलम 9 मध्ये या फाईल गहाळ होणं या गोष्टीसाठी 5 वर्षे तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची सुद्धा तरतूद आहे. आता जेव्हा अशा प्रकारे एखाद्या कार्यालयातील फाईल गहाळ होते त्यावेळी तेथील संबंधित जे कोणी इन्चार्ज असतील तर त्यांनी केवळ त्या संबंधित मागणी करणाऱ्या, कागदपत्र मागणी करणाऱ्या व्यक्तीला फाईल मिळून येत नाही, फाईल गहाळ झाली असं म्हणून चालणार नाही. तर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी फाईल गहाळ झाल्याबद्दल फिर्याद दाखल केली पाहिजे असं या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. फक्त गहाळ झाली म्हणून थांबता येणार नाही, त्याचा FIR करावा लागेल, त्याची फिर्याद दाखल करणं हे बंधनकारक आहे. आणि जे पॅरा 13 आहे त्याच्यामध्ये, त्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एका व्यक्तीने अर्ज दिला की मला ही कागदपत्रे मिळावी आणि ती कागदपत्र संबंधित ऑफिसमधून गहाळ झाली आहेत. तर ती संबंधित व्यक्ती त्या संबंधित इन्चार्ज अधिकाऱ्यांना, जे कोणी प्रमुख असतील त्यांना असं म्हणू शकते की फाईल गहाळ झालेली असेल तर याची फिर्याद दाखल करा, FIR दाखल करा, त्याचा तपास होऊ द्या, ती कुणाकडून गहाळ झाली, का गहाळ केली गेली, का नष्ट केली गेली, ती कुणाच्या हितासाठी केली गेली, या सर्व गोष्टीचा तपास होऊन संबंधिताविरुद्ध चार्जशीट दाखल करणं जे आहे ते गरजेचं आहे असं ती व्यक्ती म्हणू शकते. आणि जर का FIR दाखल करण्यास नकार दिला संबंधित अधिकाऱ्यांनी तर त्यांनी या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान केला असा त्याचा अर्थ होतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की अशा प्रकारे फक्त उत्तर दिलं जातं आणि उत्तर दिल्यानंतर तो विषय जो आहे तो संपवला जातो. जसं की मी सांगितलं की कागदपत्र ही सार्वजनिक मालमत्ता आहे या कायद्याप्रमाणे एखादी सार्वजनिक मालमत्ता नष्ट करणं, या ज्या गोष्टी आहेत गहाळ करणं, हा कलम 9 प्रमाणे गुन्हा आहे, ज्याची शिक्षा आहे 5 वर्ष आणि दंड किंवा दोन्ही. तर या गोष्टी का घडतात तर कधी कधी सत्य लपवण्यासाठी घडतात, कधी कधी निष्काळजीपणाने घडतात आणि उत्तर देऊन हा विषय संपवला जातो. अगदी माहिती अधिकार कायद्याखाली जरी अर्ज दिला तरी त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचंच उत्तर दिलं जातं की फाईल गहाळ होते, फाईल गहाळ झाली, ती मिळून येत नाही, ती आढळून येत नाही, हे प्रश्नाचं सोल्युशन नाही. बरेचसे घोटाळे असतील, बरेचसे बेकायदेशीर कृत्य असतील, ती लपवण्यासाठी ती कागदपत्रच नष्ट केली जातात आणि विषय जो आहे तो तिथंच संपवला जातो. तर या निकालामुळं त्या अशा प्रकरणांमध्ये FIR दाखल करणं हे बंधनकारक आहे. आणि दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे, जसं की मी मिळकतीच्या संदर्भामध्ये म्हटलं, जसं की या केसमध्ये होतं की मिळकतीची कागदपत्र, ती मिळकत आली कशी, गेली कशी, ही सुद्धा कागदपत्र जी आहेत ती नष्ट केली जातात, ती गहाळ केली जातात. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा FIR दाखल करून त्याचा तपास करणं, संबंधितावर गुन्हा दाखल करणं, चार्जशीट मेहरबान कोर्टामध्ये पाठवणं आणि त्या संबंधित जो कोणी व्यक्ती असेल त्याच्याविरुद्ध केस चालवणं हे आवश्यक आहे, हे बंधनकारक आहे. आणि हे या माननीय कोर्टाच्या उच्च न्यायालयाच्या निकालामुळं असं स्पष्ट झालेलं आहे. आणि या निकालामुळे जे आहे ते नियम जे आहेत ते बदललेले आहेत, कायदा होता, नियम होता, हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं, त्यामुळं आपल्याला याची माहिती मिळाली. त्यामुळं जे मान्यवर सर्व अधिकारी आहेत, जे मान्यवर सर्व संबंधित इन्चार्ज कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की जेव्हा आपण दप्तरांची देवाणघेवाण करता, म्हणजे आपण पूर्वीच्या संबंधित जे आपले सहकारी आहेत त्यांच्याकडून चार्ज घेता, तेव्हा आपण जो चार्ज घेताय, जी डॉक्युमेंट्स घेताय त्याची जरूर नोंद ठेवा. कारण पूर्वीच्या एखाद्या कर्मचाऱ्याकडून जर कागदपत्र गहाळ झालेले असतील आणि असा प्रश्न उद्भवला, जर का जे आपले इन्चार्ज आहेत, जे प्रमुख आहेत आपल्या डिपार्टमेंटचे, त्यांनी जर एखादा FIR जर दाखल केला तर आपण त्याचे कस्टोडियन म्हणून आपल्यावर FIR दाखल होऊ शकतो. आपल्याला विनाकारण फौजदारी केसेसमध्ये गुंतावं लागेल आणि आपल्यावर जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. त्यामुळे
फाईल कोणतीही गहाळ जी आहे ती झाली नाही पाहिजे, आणि झाली तर फिर्याद दाखल केली गेली पाहिजे, त्याचा तपास झाला पाहिजे, गुन्हा म्हणून त्याला पाहिलं पाहिजे. हे या कायद्यामध्ये आहे, या कलमाप्रमाणे आहे. त्यामुळे आता फाईल गहाळ झाली एवढं उत्तर देऊन हा प्रश्न मिटणार नाही. तर फौजदारी जे आहे ते गुन्हा दाखल करून पुढची कारवाई सुरू होईल. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल, आपल्याला समजली असेल. या केसचं नाव आहे विवेक कुलकर्णी विरुद्ध महाराष्ट्र राज्य. विवेक कुलकर्णी विरुद्ध महाराष्ट्र राज्य असं या केसचं नाव आहे. आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा जो आहे तो हा न्याय निर्णय आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल. आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा. आणि आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर यूट्यूब चॅनलवर हाईप म्हणून आपल्याला कलरचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. आपल्या लाईक्समुळं शेअर्समुळं आमचा उत्साह वाढतो. धन्यवाद.